जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा तुमच्या आई वडिलांशिवाय आणि तुमच्या सख्ख्या भावाशिवाय तुमचं कोणीही ना गार्जियन असतं ना तुमचा भाऊ असतो. ते राखी ब्रदर्स वगैरे जो प्रकार आहे, अजिबात कोणावर भरोसा ठेवायचा नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपलं दुःख आपल्यापर्यंत मर्यादित ठेवायचं. पीपल विल रीड युअर बुक, पीपल विल नॉट अंडरस्टँड युअर बुक. तुमचं पुस्तक, तुमच्या जीवनाचा चॅप्टर ते वाचतात, तुम्हाला ते समोर सिंपथी दाखवतात की अरे खूप वाईट झालं तुझ्याबरोबर, पण ते तुम्हाला जज करत असतात. माझ्या आयुष्याचा अनुभव तुम्हाला सांगते की ते तुम्हाला जज करतात. आपलं दुःख आपण कधीच कोणाबरोबर शेअर करायचं नाही. त्या दुःखाचा उपाय समोरचा करू शकतो का? नाही करू शकत. मग तुम्ही सांगून काय करणार आहे? तुम्ही खांदे शोधताय. बरोबर. आणि तो जो व्यक्ती तुम्हाला खांदा देईल ना, तो तुम्हाला वेळ देतोय. आणि वेळ सगळ्यात महत्त्वाचा असतो. जर तो तुम्हाला वेळ देतो आहे तर तो तुमच्याकडून काहीतरी वसूल करत आहे. मग तो वसूल करेल किंवा करत आहे, अवेअर राहा. सो महिलांनी स्पेशली अजिबात आपलं दुःख मांडायचं नाही, दुःखाचा बाजार करायचा नाही, कोणाला आपल्याला जज करता येईल एवढा चान्सच द्यायचा नाही आणि फायनान्शियली स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करायचा. फक्त आई बाबा आपले सख्खे असतात, दुसरं कोणी सख्खं नसतं.